तर फक्त तक्रारीची नोंद करता येते. तक्रारीची दखल फक्त आपला सत्यादादाच घेऊ शकतो. अहो तुम्हाला जमत नव्हतं तर कशाला एवढ्या हुशार का महाराजा? ओ काय बोलताय, कुणाशी बोलताय? जरा भान ठेवून करायचं सगळं. ओ काका जरा शांत बसा, उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. आणि मॅडम नाही कुठे म्हणाल्यात तुमच्या तक्रारी दाखल करायला. फक्त एक एक जण आत या आणि नोंदवा ना तक्रारी. शांत बसा जरा. ही बघा आली मोठी शाणी. अहो तुम्ही नुसत्या तक्रारीचं नोंदवून घ्याल, सोडवणार कोण? अहो जो देईल दाम त्याचं करावं काम अशी गत आहे तुमची. ओ काय बोलला तुम्ही? कळतंय का काय बोलताय ते? दाम दिल्यावर काम होतं म्हणजे ऐकून घेतोय म्हणून काही बडबड करणार का? बघा बघा ही मॅडम कशी बोलतीय आणि म्हणा आम्ही अडचणी सोडवणार. सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, हाय हाय, सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा जिंदाबाद, पोलीस प्रशासन, अरे शांत बसा जरा, शांत बसा. ओ काकी थांबा जरा. पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, तुमच्या सगळ्या तक्रारी आम्ही सोडवू. फक्त आता थोडं शांत बसा, आम्हाला वेळ द्या. सत्यदादा पोलीस प्रशासन. मॅडम काय करायचं आता? त्यांना गप्प करायचं एकच मार्ग आहे, लाठी चार्ज. पोलीस प्रशासन, सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा. जिंदाबाद. चला लाठी चार्ज करा. सत्यदादा सत्यदादा. काय ऑर्डर दिली आहे ती फॉलो करायची. लाठी चार्ज सुरू करा. पोलीस प्रशासन, सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा. जिंदाबाद. मॅडम असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. यांच्यात लाठीचार्ज केला ना तर मीडियावाले वाभाडे काढतील आपले. त्यामुळे शांत राहून विचार करा प्लीज. सत्यदादा जिंदाबाद, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन. वाव भारती मॅडम, वाव. आता तुम्ही मला शिकवणार काय डिसिजन्स घ्यायचे, काय नाही घ्यायचे, काय होईल काय नाही होईल. हा तेवढं सांगितलं तेवढं करायचं. सत्यदादा जिंदाबाद. पोलीस प्रशासन. जी मी ऑर्डर दिली आहे ती फॉलो करायची. लाठी चार्ज सुरू करा. मॅडम थांबा. हे करायची काहीच गरज नाही. सत्यदादा मॅडम तसं करू नका. का का नाही करायचा लाठी चार्ज? तुम्हाला दया येते या सगळ्यांची? तसं नाही मॅडम, तुम्ही अडचणीत सापडू नये म्हणूनच म्हणते. तुम्ही सिनियर आहात, उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. कदाचित तुमच्यावर चौकशी पण बसू शकते. खरं बोलतीये मी. लाठी चार्ज केला तर माझ्यावर चौकशी बसू शकते. गेला 1 तास आम्ही या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय, पण यातलं कोणीच नाही ऐकत आहे. सत्यदादा जिंदाबाद. पोलीस प्रशासन. त्यामुळे माझ्याकडे एकच मार्ग उरलेला आहे, लाठी चार्ज करणं. मला एक संधी द्या, मी त्यांच्याशी बोलते, त्यांना शांत करते. पोलीस प्रशासन. आम्ही सगळं एवढा वेळ ट्राय करतोय तरी आमच्याकडून नाही सांभाळले गेले लोक. तुमचं काय ऐकणार आहेत? मॅडम एक संधी देऊन तरी बघा. ठीक आहे, देते तुम्हाला संधी. पोलीस प्रशासन. सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा. जिंदाबाद. पण जर तुम्ही प्रयत्न करून सुद्धा यांनी नाही ऐकलं तर लास्ट ऑप्शन असणार आहे लाठी चार्ज. हे फिक्स. पोलीस प्रशासन. सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा. जिंदाबाद. पोलीस प्रशासन. सत्यदादा सत्यदादा. पोलीस प्रशासन. शांत व्हा, शांत व्हा. सत्यदादा. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज शांत व्हा. सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा. जिंदाबाद. पोलीस प्रशासन. पोलीस प्रशासन. हे बघा
सत्यानं तुम्हाला मोठ्या विश्वासानं इथं पाठवले. सत्य दादा जिंदाबाद. पोलीस प्रशासन त्याच्या शब्दाचा तरी मान ठेवा आणि शांत व्हा. पोलीस प्रशासन ए सगळ्यांनी शांत व्हा. मंजू मॅडम सांगतात ना शांत बसायला. शांत राहा सगळ्यांनी. हे बघा, तुम्ही मला चांगलंच ओळखता. मी नेहमी कायद्यानं वागत आले आणि आता सुद्धा कायद्यानं वागूनच तुम्हाला न्याय मिळवून देणार. आम्ही फक्त कायद्याचे रक्षकच नाही तर जनतेचे सेवक सुद्धा आहोत. तुमच्या सुरक्षेची, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडणारच. फक्त एक विनंती आहे तुमच्याजवळ, गोंधळ नका घालू. रांगेत उभे राहा. प्रत्येकाची तक्रार नोंद केली जाईल. मंजू मॅडम, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सगळ्यांना योग्यच न्याय देणार होणार आहे. चला रे, सगळे लाईन मध्ये उभा राहा. चला, सगळ्यांनी तक्रार नोंद करा. कुठलं पारायण सुरू आहे की सर्कस? तुम्हाला परवानगी कोणी दिली एवढी लोक जमवण्याची? तुझं हे जे दुकान आहे ना, ते आता बंद करायचं. तुझा हा जो माज आहे ना, तो उतरवायला वेळ नाही लागणार. दादा, ही पूर्वा मॅडम तुझ्या वाईटावर उठली, एकदम खरंय बघ. हा ना, आणि आज तर तुझा दरबार बंद पाडायचंय म्हणूनच आली होती ती. मग काय, तुझ्या आयुष्यात ढवळाढवळच करायला आली ती, आणि का आली ती बी कळना झाले. हा, मला असं वाटतं का नाही, खास सत्याला नाही त्रास द्यायचे म्हणून तिला इथं पाठवले काय कोण असतो. दादा, तिच्या पायी सगळे लोक घाबरून तुझ्याकडे न्याय मागायला आले नाही तर? या जन्मात तर ते शक्य नाही जयद्या. कारण ह्या सत्याची आणि सातारच्या लोकांची नाळ एवढी कच्ची नाही की कुठल्या तरी इन्स्पेक्टरच्या धाकानं तुटल. या सत्याचं नाव सातारकरांच्या काळजावर कोरलं गेलंय आणि ते कुणीच पुसू शकत नाही. माझ्या मनात ना कायम लोकांच्या भल्याचा विचार असतो. त्यामुळे कधी ना लोक मला सोडून जातील